गुड मॉर्निंग, नमस्ते. आज आपण बघणार आहोत महाकोश एपिसोड नंबर 6 आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत जे एम्प्लॉईज सेवानिवृत्त झालेले आहेत किंवा ज्या एम्प्लॉईजची काही कारणास्तव शासकीय सेवा एंड झालेली आहे अशा एम्प्लॉईजची सेवार्थमध्ये एंड ऑफ सर्व्हिस कशी करायची. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि फेसबुक प्रोफाईलला फॉलो केलं नसेल तर आत्ताच बेल आयकॉनवर जाऊन माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक प्रोफाईलला फॉलो करा. आज आपण बघणार आहोत की जे एम्प्लॉईज सेवानिवृत्त झालेले आहेत किंवा ज्या एम्प्लॉईजची काही कारणास्तव शासकीय सेवा संपलेली आहे अशा एम्प्लॉईजची शासकीय सेवा सेवार्थमध्ये कशी एंड करायची. चला तर बघूया. यासाठी महाकोशमधील सेवार्थ या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल ज्यामध्ये तुम्हाला DDOचा पहिला लॉग इन ID आणि पासवर्ड टाकायचा आहे. पहिला लॉग इन ID आणि पासवर्ड टाईप झाल्यानंतर दिलेला कॅपचा अचूक टाईप करा आणि सबमिट या बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल ज्यामध्ये तुम्हाला वर्क लिस्ट, एम्प्लॉई कॉर्नर, रिपोर्ट्स आणि पेन्शन रिपोर्ट असे टॅब दिसतील. त्यापैकी वर्क लिस्ट या टॅबवर क्लिक करून खाली बघा तर तिथे पेरोल असं ऑप्शन दिसेल. त्या पेरोल ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर उजव्या साईडला बघा असे अनेक ऑप्शन दिसतील. त्यामध्ये तुम्हाला एम्प्लॉई इन्फॉर्मेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. एम्प्लॉई इन्फॉर्मेशन या टॅबवर क्लिक केल्यानंतर परत उजव्या बाजूला तुम्हाला असे अनेक ऑप्शन दिसतील. जेव्हा आपण पे बिल बनवतो त्यावेळी असे ऑप्शन दिसतात. तर एम्प्लॉई इन्फॉर्मेशन या टॅबवर क्लिक केल्यानंतर उजव्या साईडला जे ऑप्शन देतील तिथे तुम्ही थोडं खाली जाऊन बघा तर एम्प्लॉई सर्व्हिस एंड डेट असं ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा. जे एम्प्लॉईज सेवानिवृत्त झालेले आहेत किंवा काही कारणास्तव ज्या एम्प्लॉईची शासकीय सेवा संपलेली आहे म्हणजेच ज्या एम्प्लॉईची तुम्हाला एंड ऑफ सर्व्हिस करायची आहे त्या एम्प्लॉईला तुम्ही सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे असा इंटरफेस दिसेल ज्यामध्ये तुम्हाला सर्व्हिस एंड डेट अशा ऑप्शन खाली एम्प्लॉई नेम, डेझिग्नेशन, सेवार्थ ID, डेट ऑफ बर्थ, डेट ऑफ जॉईनिंग, डेट ऑफ रिटायरमेंट, त्यानंतर एंड ऑफ सर्व्हिस डिटेल्स ज्यामध्ये रिझन ऑफ एंड ऑफ सर्व्हिस, डेट ऑफ एंड ऑफ सर्व्हिस, इलिजिबल ऑफ पेन्शन आणि इलिजिबल ऑफ ग्रॅज्युटी, त्यानंतर अदर डिटेल्समध्ये ऑर्डर नंबर, डेट आणि रिमार्क्स तुम्हाला द्यायचं आहे. तर इथे ज्यांची आपल्याला सर्व्हिस एंड करायची आहे त्यांचं नाव, त्यांचं डेझिग्नेशन, त्यांचं सेवार्थ ID, त्यांचं डेट ऑफ बर्थ, त्यांचं जॉईनिंग डेट आणि त्यांचं रिटायरमेंट डेट आपोआप येते. त्यानंतर एंड ऑफ सर्व्हिस डिटेल्समध्ये तुम्हाला काही माहिती एंट्री करायची आहे. जशी तुम्हाला रिझन फॉर एंड ऑफ सर्व्हिस विचारते त्यावेळेस तुम्हाला अनेक असे ऑप्शन दिसतील. म्हणजे तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईची कशा पद्धतीने एंड ऑफ सर्व्हिस झालेली आहे म्हणजे सेवानिवृत्त झालेले आहेत की त्यांना कंपल्सरी रिटायरमेंट झालेली आहे की त्यांची डेट झालेली आहे की ते डिसमिस झालेले आहेत किंवा आणखी कुठल्या रिझननी त्यांची सेवा संपलेली आहे, शासकीय सेवा संपलेली आहे असं रिझन तिथे एंटर करायचं आहे. जसं माझ्या आस्थापनेवरील एक एम्प्लॉई रिटायर झालेले आहेत तर त्यांचं मी सुपर ॲन्युएशन या टॅबवर म्हणजे या ऑप्शनवर क्लिक केलं. त्यानंतर त्या संबंधित एम्प्लॉईची इथे सेवानिवृत्तीची डेट दिसेल. खाली तुम्ही बघू शकता की संबंधित एम्प्लॉई म्हणजे ज्यांची शासकीय सेवा संपलेली आहे किंवा जे एम्प्लॉई सेवानिवृत्त झालेले आहेत ते पेन्शनसाठी इलिजिबल आहेत का, येस किंवा नो या दोनपैकी एक ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर विचारलेलं आहे की एलिजिबल फॉर ग्रॅज्युटी म्हणजे संबंधित एम्प्लॉई ग्रॅज्युटीसाठी इलिजिबल आहे का, पात्र आहे का. तर हो, पेन्शन आणि ग्रॅज्युटीसाठी संबंधित एम्प्लॉई पात्र आहेत त्यामुळे मी इथे यस आणि यस असं क्लिक केलेलं आहे. परंतु जेव्हा एखादा एम्प्लॉई डिसमिस होतो किंवा कंपल्सरी रिटायरमेंट असते तर त्या सिच्युएशनमध्ये त्यांना पेन्शन किंवा ग्रॅज्युटी दिलेली जात नाही किंवा त्या आदेशावर ते अवलंबून असते. त्यामुळे इथे हा ऑप्शन दिलेला आहे. तर जर आस्थापनेवरील तुमचा एम्प्लॉईचं एंड ऑफ सर्व्हिस करायचं असेल तर तुम्ही शुअर व्हा की त्यांना पेन्शन आहे, त्यांना ग्रॅज्युटी आहे किंवा नाही म्हणजे ते पेन्शनसाठी पात्र आहेत आणि ग्रॅज्युटीसाठी पात्र आहेत किंवा नाही हे तुम्ही बघून घ्या आणि तशा ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे ऑर्डर डिटेल असेल. ऑर्डर डिटेलमध्ये तुम्हाला ऑर्डर नंबर इथे टाकायचा आहे. तर मी ऑर्डर नंबर म्हणजे ज्या आदेशानुसार संबंधित एम्प्लॉई सेवानिवृत्त झाले होते त्यांचा ऑर्डर नंबर मी इथे टाकलेला होता म्हणजे फक्त डिजिट होते. तर इथे मला एक एरर आला त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ऑर्डर नंबर मस्ट कंटेन ॲटलिस्ट 1 अल्फाबेट म्हणजे इथे एंटर करताना तुमच्या ऑर्डरमध्ये ॲटलिस्ट 1 अल्फाबेट असायला हवा. माझ्या ऑर्डरमध्ये तसं नव्हता पण मी इथे मग आता काय करावं म्हणून आर म्हणजे रिटायरमेंट असा आर टाकून मी माझ्या ऑर्डर नंबर टाकलेला आहे. तर त्या इथे एक्स रिमार्कमध्ये ओके असं टाईप करा. त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता की तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. एक फॉरवर्ड टू DDO, 2 क्लोज आणि तिसरं रिसेट. म्हणजे तुम्हाला जी माहिती तुम्ही भरलेली आहे जी तुम्हाला एंड ऑफ सर्व्हिस करायची आहे ती तुम्हाला फॉरवर्ड टू DDO करायचं आहे.
फॉरवर्ड टू DDO या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक मेसेज दिसेल, ज्यामध्ये तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे की नाही असे विचारले जाईल. आणि जर ही माहिती बरोबर असेल तर तुम्हाला ओके या बटनवर क्लिक करायचं आहे. ओके या बटनवर क्लिक करताच तुमचा जो आधीचा इंटरफेस आहे, ज्यामध्ये एम्प्लॉईजचे नावं असतात, म्हणजे जिथून तुम्हाला एंड ऑफ सर्व्हिस करायचं आहे आणि एम्प्लॉईची लिस्ट येते, तसा इंटरफेस दिसेल. या इंटरफेसमधून तुम्हाला साइन आउट करून घ्यायचं आहे. कारण याची एंड ऑफ सर्व्हिस करायची आहे, त्यांची माहिती तुम्ही एंड ऑफ सर्व्हिस डाटामध्ये भरलेली आहे, त्याला अप्रूव्हल करण्यासाठी सेकंड लॉग इन ID पासवर्डला साइन इन करायचं आहे. त्यासाठी आता इथून साइन आउट करून घ्या. साइन आउट केल्यानंतर परत तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये तुम्ही सेकंड DDO कोड आणि त्याचा पासवर्ड एंटर करा आणि दिलेला कॅपचा टाईप करून सबमिट या बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला परत तसा इंटरफेस दिसेल. जेव्हा आपण पे बिल बनवताना सेकंड DDO कोड टाकतो, तो जसा इंटरफेस असते तसाच हा इंटरफेस आहे, असा तुम्हाला तिथे इंटरफेस दिसेल. त्या इंटरफेसमध्ये परत तुम्ही वर्क लिस्टवर जा, तिथे पेरोलवर जा. पेरोलवर यावर क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता की तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील. त्यामध्ये तुम्ही थोडं खाली जा. खाली गेल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय एम्प्लॉई सर्व्हिस एंड डाटा असं ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक करा. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये तुम्ही ज्या एम्प्लॉईची सर्व्हिस एंड केलेली आहे त्या एम्प्लॉईचं इथे आपोआप नाव येईल. त्या एम्प्लॉईवर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. सर्व्हिस एंड डाटा अशा ऑप्शन आहेत, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या एंड ऑफ सर्व्हिस एम्प्लॉईचे नाव, त्यांचं डेझिग्नेशन, सेवार्थ ID, डेट ऑफ बर्थ, जॉईनिंग, रिटायरमेंट डेट आपोआप येईल. त्यानंतर एंड ऑफ सर्व्हिस डिटेल्समध्ये सुद्धा तुम्ही ज्या कारणाने त्यांची सर्व्हिस एंड झालेली आहे ते कारणसुद्धा आपोआप घेतलेलं आहे. त्यांची सर्व्हिस एंड कधी झाली ती डेटही आपोआप घेतलेली आहे. आणि तुम्ही जे पेन्शन आणि ग्रॅज्युटीसाठी इलिजिबिलिटी दाखवलेली आहे त्याचंही ऑप्शन इथे आता आपल्याला दिसत आहे. त्यानंतर तुम्ही ऑर्डर डिटेल्समध्ये बघा तर तुम्हाला आपोआप तिथे तुमचा ऑर्डर नंबर येईल, जो तुम्ही फर्स्ट पासवर्डला म्हणजे फर्स्ट लॉग इन IDला सबमिट केला होता तो ऑर्डर नंबर, आणि त्यानंतर त्याची डेट येईल. इथे रिमार्कमध्ये आपोआप ओके आलेला आहे आणि खाली रिझन फॉर रिजेक्शन विचारलं आहे. जर तुमची ही माहिती बरोबर नसेल, चुकीची असेल, तर तुम्ही याला रिजेक्ट करून परत माहिती भरू शकता. पण जर तुमची माहिती बरोबर असेल तर इथे काहीही लिहायची गरज नाही. त्यानंतर खाली तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, ज्यामध्ये अप्रूव्ह, रिजेक्ट आणि बॅक असे ऑप्शन आहेत. जर तुमचा रिमार्क रिजेक्ट असेल तर तुम्ही रिजेक्ट या टॅबवर क्लिक करा. पण जर तुम्हाला रिजेक्ट नाही करायचं आहे, तुमची भरलेली माहिती बरोबर आहे, तर तुम्ही अप्रूव्ह या बटनवर या टॅबवर क्लिक करा. या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा मेसेज दिसेल, जिथे लिहिलेलं आहे प्लीज प्रेस ओके ओनली इफ द पे बिल ऑफ संबंधित एम्प्लॉईचं नाव असेल हॅज बीन जनरेटेड ऑफ ऑल द मंथ्स. म्हणजे याचा अर्थ असा की जर तुम्ही ज्या एम्प्लॉईचे तुम्ही एंड ऑफ सर्व्हिस करत आहे त्या एम्प्लॉईच्या सर्व महिन्याचे पगार काढलेले आहेत का. जर तुम्ही सर्व महिन्याचे वेतन काढलेले असेल तर ओके या टॅबवर क्लिक करा. ओके या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की रिक्वेस्ट अप्रूव्ह सक्सेसफुली असा तुम्हाला मेसेज दिसेल. याचाच अर्थ की तुम्ही ज्या एम्प्लॉईची एंड ऑफ सर्व्हिस केलेली आहे त्या एम्प्लॉईची एंड ऑफ सर्व्हिसची रिक्वेस्ट सक्सेसफुली अप्रूव्ह झालेली आहे, म्हणजे संबंधित एम्प्लॉईची सर्व्हिस सेवार्थमधून एंड केलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. असं झाल्यानंतर पुढे जेव्हा तुम्ही सेवार्थमध्ये बिलं करायला घ्याल, पेमेंट करायला घ्याल, तेव्हा या एंड ऑफ सर्व्हिस झालेल्या एम्प्लॉईचं नाव तुम्हाला तुमच्या पे बिलमध्ये दिसणार नाही. अशा प्रकारे जे एम्प्लॉईज सेवानिवृत्त झालेले आहेत किंवा ज्यांची शासकीय सेवा काही कारणास्तव बंद झालेली आहे, संपलेली आहे, अशा एम्प्लॉईला आपण एंड ऑफ सर्व्हिस केलेली आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि इतरांना शेअर करा.